नाशिकमध्ये होलसेलपेक्षाही कमी दरात चिकनची विक्री करणारे एकमेव विक्रेते म्हणजेच चिस्तिया चिकन सेंटर। लग्न समारंभ असो वा बर्थडे पार्टी असो, केटरर्स असो किंवा हॉटेल व्यावसायिक सर्वांसाठी ताजे चिकन लॉलीपॉप, चिकन लेग पीस, चिकन बोनलेस, ड्रमस्टिक्स, थाईज, चिकन सूप, तुकडा इत्यादी त्वरित मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण चिस्तिया चिकन सेंटर। आताच बाबू चिस्तिया यांच्याशी संपर्क करा। मोबाईल क्रमांक 7776872716 व आमचा पत्ता डॉक्टर धनंजय कदम यांच्या क्लिनिक समोर, खडकाळी, नाशिक। गुंडाविरोधी पथकाची उत्कृष्ट कामगिरी। ICICI होम फायनान्स मधील कोट्यावधीच्या रुपयाचा सोने चोरणारा आरोपी गुजरात राज्यातून ताब्यात। गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकास गोपनीय माहितीद्वारे समजले की आरोपी गुजरात राज्यात स्थायी आहे। पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण यांना गुजरात राज्यात तात्काळ रवाना केले। शोध घेत असताना दोन आरोपी हे स्विफ्ट गाडीमधून जात असताना पोलिसांना दिसले असता त्यांनी पाठलाग सुरू केला व सिने स्टाईल मध्ये 8 ते 10 किलोमीटर पोलिसांनी पाठलाग केला। आरोपी हे गाडी सोडून जंगलात पळून गेले असता आरोपी सतीश कैलास चौधरी वय 27 वर्ष याला शिताफीने ताब्यात घेऊन नाशिकला आणण्यात आलं। स्थानिक पोलीस यांनी गुंडाविरोधी पथकाचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले। त्याचप्रमाणे शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस अधिकारी यांचे कौतुक केले। तसेच गुजरात राज्यातून ताब्यात घेतलेल्या आरोपी सतीश कैलास चौधरी याच्यावर नाशिक ग्रामीणकडील वाडीवारी पोलीस ठाणे येथील खुनाचा गुन्हा त्याच्यावर दाखल असून गुन्हेगार फरार आहे। सदर कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप गिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण, मलंग गुंजाळ, DK पवार, राजेश सावकार, सुनील आडके, गणेश भागवत, नितीन गौतम, गणेश नागरे, निवृत्ती माळी, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।